अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केलेली होती। मात्र हे उपोषण करत असतानाच यावेळेला त्यांची केवळ 15 तासांमध्ये समजूत काढण्यामध्ये सरकारला यश आलेलं आहे। मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आणि अभ्यासकांच्या सुचवलेल्या दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्यानं जरांगेंनी उपोषण मागे घेतलं। मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं हे 9वं उपोषण होतं। मात्र पहिल्यांदाच फक्त 15 तासांमध्ये जरांगेंची समजूत काढण्यात सरकारला यश आलं। आता शासन निर्णय काढण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे। तसंच शासन निर्णय न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशाराही जरांगेंनी दिला। सातारा गॅझेटियरसाठी सरकारला 1 महिना वेळ द्यायला हरकत नाही, पण तोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र काढण्यात येतील अशी माहितीही मनोज जरांगेंनी दिली। परंतु आता जर थांबले तर विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना जबाबदार धरणार असल्याचा इशाराही मनोज जरांगेंनी दिला। दिलेल्या वेळेत तो विश्वास ठेवूच, नाहीच केलं तर लढायला मी सज्ज आहे माझ्या समाजासाठी पुन्हा। मग आता चांगल्या कामाला शेवट नसतो, वाईट कामाला शेवट असतो। त्याचा द एंड होतो वाईट कामाचा, चांगल्या कामाचा कधीच होत नसतो। त्याला चांगल्या कामाला शेवट नसतो, सारखं लढावं लागतं तेव्हा चांगलं होत असतं। आणि चांगल्या कामाला शेवट नसतोच आणि नसला पण पाहिजे चांगल्या कामाला शेवट। तेव्हा आश्वासन जर पूर्ण झालं नाही तर पुन्हा एकदा लढणार असल्याचं जरांगेंनी म्हटलेलं आहे। मात्र जरांगेंनी आपल्या मागण्या नेमक्या काय केलेल्या होत्या ज्यावरून ते उपोषणाला बसले आपण पाहूया। शिंदे समितीला मिळालेल्या 58 लाख नोंदी वेबसाईटवर टाकणार असल्याची प्रमुख मागणी त्यांनी केलेली होती। हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिर आणि गृहभेटीवर जोर द्यावा तशी मागणी देखील त्यांनी केलेली होती। आणि काय नेमका तोडगा निघाला हे देखील आपण पाहतोय। आणि मराठवाड्यात प्रमाणपत्र वाटपाचा जिल्हाधिकारी दर आठवड्याला आढावा घेतील असा देखील तोडगा त्यांच्या या बैठकीमध्ये निघालेला आहे। जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी आढावा घेणार आहेत। सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी 1 महिन्याचा वेळ हा जरांगेंकडून देण्यात आलेला आहे। न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षांची मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे। प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन करण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केलेली होती आणि यावर देखील तोडगा निघाल्याचं समजतंय। आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांचीही स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करावी असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। ही देखील त्यांची मागणी जी आहे ती पूर्ण होताना पाहायला मिळते आणि मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार आहे जी प्रमुख मागणी त्यांनी केलेली होती त्यानुसार। आणि 275 आंदोलकांच्या वारसांना मदत दिली जाणार आहे आणि उर्वरित 31 वारसांना 15 दिवसात मदत दिली जाईल। ग्रामस्तरीय समित्यांचा तहसीलदार दर 15 दिवसांनी आढावा घेतील। EWS मध्ये निवड झालेल्या नियुक्तीवर कायदेशीर मार्गदर्शन घेण्यात येणार आहे। दरम्यान मनोज जरांगेंचं हे जे आंदोलन होतं हे पूर्वनियोजित होतं असा आरोप जो आहे, अशी जी टीका आहे ते ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे आणि त्याला जरांगेंनी काय प्रत्युत्तर दिलं ते आपण पाहूया। खरं तर हे मनोज जरांगेंचं उपोषण हे कुणाचं तरी पॉलिटिकल स्कोर सेट करण्यासाठी होतं आणि हे नियोजित आंदोलन होतं। मुळात जरांगे आज दिवसभर उन्हात बसला म्हणून ह्या शासनानं जी काही तत्परता दाखवली ही शासनाची तत्परता नव्हती तर एक लाचारी बघायला मिळाली शासनाची। मी याच्यावर बोलत नाही, मी त्याची दखल घेत नाही, मी कोणाची दखल घेत नाही। पण बाबा स्वतःच्या जातीसाठी लढावं, गरिबांच्या लेकरांचं लय वाटलं होतं धनगराचे। हेच काम आधीच केलं असतं, आमच्या काही विरोधात करीत नव्हती उडी उद्रीत बसून। हेच एसटी आरक्षणासाठी केलं असतं तर आत्तापर्यंत कल्याण झालं असतं त्या लेकराचं। करेनात का आमच्या विरोधात। मी 1.5 वर्षापूर्वीच एक गोष्ट सांगितली होती, तुमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे त्याचा, की कोणाचं ऐकून आपण शिव बोलूया, विनाकारण नाराजा पसरून देऊ नका। त्याचं ऐकलं, नाराजी पसरले उडी आणि अंतरवाली किंवा मराठा समाजात। काही गरज नव्हती ना ह्या गोष्टी करायची। तेव्हा हे आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला हा पाहायला मिळाला। दरम्यान ओबीसींच्या आरक्षणाला हात लावू नका असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे तर बबनराव तायवाडे यांनी देखील या सगळ्या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण पाहूया। मूळ जे ओबीसी आहेत त्या ओबीसींच्या वरती अन्याय होता कामा नये, नंबर 1। नंबर 2, ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना दाखला देण्याबद्दल कुणाचा आक्षेप नाही, परंतु हजारो लोकांनी बोगस दाखले काढलेले आहेत, चुकीच्या पद्धतीनं दाखले काढलेले आहेत, यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि आम्ही ती लावून धरू। मंत्रिमंडळातील सर्व सदस्य
यापूर्वी अनेकदा वारंवार त्यांनी सांगितलेलं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्रसुद्धा देता येणार नाही. त्याचीच काल वाच्यता माननीय मुख्यमंत्र्यांनी केली. याबद्दल ओबीसी समाजातर्फे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तेव्हा या ओबीसी नेत्यांची आपण प्रतिक्रिया पाहिल्या. दरम्यान सरकारनं जे मनोज जरांगेंना आश्वासन दिलेलं आहे त्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधलेला आहे आणि त्यांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे काय म्हणाले आपण तेही पाहूया. या राज्यातील 85% लोकांना 50% आरक्षण आणि 15% लोकांना 50% आरक्षण ही भूमिका हे सरकार कुणाच्या बाजूचं आहे? अशा दुतोंडी सरकारवर, डबल हुलकी सरकारवर अजिबात विश्वास ठेवू नका. ओबीसीचं नुकसान होत असेल तर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची तयारी आपण करा. मी सोबत आहे आणि लवकरच याची घोषणा सुद्धा आम्ही करू. तुमच्या सत्ता होते तेव्हा कुठं गेलता? तेव्हा लय ओबीसीचं कल्याण केलं होय. तो सरकार होतं तेव्हा काय तो पाळणा बांधून दिला तेव्हा झोका ओबीसीला. काही बोलायचं उगा आपलं. हे काय ओबीसीला यांनी काय पाळणा बांधला नाही, मराठ्याला बी काय झोका बांधून दिला नाही. आलेले बी आपल्या जनतेला कळा ना काही ओबीसीला आणि मराठ्याला उगाच झुंजतो आपण दोघांनी मिळून, ओबीसी आणि मराठा यांनी सगळ्यांनी मिळून सरकार विरुद्ध झुंजलं पाहिजे. दरम्यान हे तर सगळे आरोप प्रत्यारोप झाले. मात्र काल 15 तासांचं उपोषण केल्यानंतर, रखरखत्या उन्हामध्ये उपोषण केल्यानंतर जरांगेंची तब्येत ही काहीशी खालावलेली होती आणि त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. आणि गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करताच त्यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधलेला आहे. माझ्या आणि धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा अशी मागणीच मनोज जरांगे यांनी केलेली आहे. माझ्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. परळीवाल्याला त्या धनंजय मुंड्याला सुट्टी नाही आता. त्याची नार्को टेस्ट माझी कशी होत नाही आरोपीची हे मी फुल लावून धरणार आहे आता पूर्ण वेळ. ते कसं होत नाही ते बघतोच आता. कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली, मग आंधळ्याच्या प्रकरणात काय झालं, संतोष देशमुखांच्या प्रकरणात काय होता, कसं काय येत नाही, गीतेच्या प्रकरणात कसं काय येत नाही, महादेव मुंडेच्या प्रकरणातला विषय आणि आणखीन कुठं कोंकण धाराशिवला इकडे तिकडं कारखाने होते, त्याच्यात काय काय झालेलं आहे भ्रष्टाचार, कशात काय होतं ना, हे सगळं एकदाची त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा. मग आता तो काय गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता, ते काय दगा फटका करणार होता, हे पुन्हा तपास होऊन ते समोर आलं पाहिजे. आणि त्याच्याशी बोलणं झालं आहे त्या आरोपींचं. कोणी प्रत्यक्ष जाऊन बोलत होते, कोणी फोनवर बोलत होते. मग तो याच्यात कसं काय नाही. मग रश्मी शुक्ला ज्या पूर्वीच्या महासंचालक होत्या त्या अजितदादा फडणवीस साहेब हे स्वतः नागपूरला बसले होते. मग त्यावेळेस त्याचं नाव बाहेर काढलं याच्यातून.